तुमच्या घरात पण एखादा 18 वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी आहे का? तर प्लीज हा व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण हल्लीच्या हल्ली एवढ्या केसेस घडतायत ज्यामुळे हा व्हिडिओ करावासा वाटला. सगळ्यात पहिलं म्हणजे आजकालची मुलं ना खूप कमी वयात प्रेमात पडतायत. बरं, त्यांना ते प्रेम आहे की आकर्षणातला फरकही माहिती नाहीये, पण ती मुलं प्रेमात पडतायत आणि तेव्हाच्या काळाचं प्रेम नाही राहिलंय हे. आजकालची मुलं ही प्रेमात पडल्यावर हे दुसऱ्या तिसऱ्या भेटीतच फिजिकल रिलेशनशिपमध्ये येत आहेत आणि अशा वेळी ते फिजिकल रिलेशन हे खूप भयावह आहे, कारण ती मुलंच मुळात कन्सेंट नाही देऊ शकत आहेत. कारण ती 16 वर्ष खालची मुले ती कन्सेंट कशी देऊ शकतात? प्लीज पालकांना सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला सगळ्यांना पॉक्सो ऍक्ट माहिती आहे काय आहे, त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत, पण मला असं वाटतं वकील म्हणून खास करून की मुळातच आपल्या नाजूक मुलांच्या बाबतीत कोर्टाची पायरी चढायला लागण्यापेक्षा आपण काही 5 गोष्टी फॉलो केल्या तर कुठेतरी हे प्रकार थांबू शकतात. पहिली गोष्ट, तुमचं मूल कितीही लहान असू देत, त्याला गुड टच आणि बॅड टच मधला फरक प्लीज समजावून सांगा. दुसरी गोष्ट, मुलांवर विश्वास ठेवायला शिका. जर मूल सांगतंय मला हे शिक्षक आवडत नाहीयेत किंवा माझे हे आजोबा असे वागतात तसे वागतात, तर त्याच्याकडे प्लीज बारकाईने लक्ष द्या. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सगळेजण कमवण्याच्या मागे लागलात, मग त्यामध्ये कुठेतरी मुलांवर दुर्लक्ष होत तर नाहीये ना, याचा विचार करा. त्यासाठी तुम्ही मुलांशी 10 मिनिटं वेळ काढून त्याच्या बाबा दिवसभरात काय काय झालं, काय काय घडलं हे प्लीज जाणून घ्या. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास निर्माण करण्यासाठी तेवढं तुम्हाला नातं निर्माण केलं पाहिजे, कारण मुलांमध्ये होणारे हार्मोनल चेंजेसमुळे त्यांच्यामध्ये कुठेतरी बाबा एकटे पण येत आहे का, ते शांत शांत राहत आहेत का, ह्याकडे कृपया लक्ष द्या. आणि 5वी आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं ही आपली सेन्सिटिव्ह आहेत. प्लीज त्यांना अशा गुन्ह्यांपासून वाचवा आणि त्यासाठी तुम्ही चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे 1098, त्यावर देखील कॉल करून अशा प्रकारच्या काही कंप्लेंट्स तुम्हाला रजिस्टर करायचे असेल तर करू शकता, कारण तुमची गोपनीयता ही कायद्यामध्ये दिलेली आहे. सो प्लीज मला वकील म्हणून वाटतंय की प्लीज तुमच्या मुलांना ह्या सगळ्या गुन्ह्यांपासून वाचवा, त्यांचं संरक्षण करा आणि त्यांच्यासमोर ढाल बनून तुम्ही तेव्हाच उभे राहू शकता जेव्हा तुम्ही एक चांगले पालक व्हाल. धन्यवाद.